बदलापूर शहरामध्ये शिवसेना शहर प्रमुख वामनजी म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आपण बघत असाल तर पार पडताना पाहायला मिळतंय. सायमन कामकर आणि स्वप्नाली कामकर या दोघांच्याही माध्यमातून आणि या दोघांच्याही पुढाकाराने हे आरोग्य शिबिर जे आहे ते पार पडताना आपल्याला बघायला मिळतंय. मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर तसेच शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि ज्यांच्यासाठी हे शिबिर पार पडतंय ते शिवसेना शहर प्रमुख तथा शिवसेनेचे नगरसेवक वामनजी म्हात्रे यांच्याच उपस्थितीत हे शिबिर पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये रॅन्डम शुगर तपासणी असू द्यात, ब्लड प्रेशर असू द्यात, डॉक्टरांच्या सल्ल्याने हृदयाची ईसीजी असू द्यात, फुफ्फुसांची पीएफटी टेस्ट असू द्यात, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला इथे घेता येणार आहे आणि हे सगळं मोफत या ठिकाणी या शिबिराचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आपण बघत असाल हृदयरोग, अस्थिरोग, कॅन्सर तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, कान नाक घसा तज्ज्ञ, जनरल सर्जन, सामान्य आरोग्य तज्ज्ञ असे विविध शिबिर जे आहेत ते या ठिकाणी पार पडत आहेत. आणि आपण बघत असाल तर मोफत चष्म्यांचं देखील वाटप या ठिकाणी केलं जात आहे. दादा थोडं पुढे या ना. हा बाबा कुठे आहे तुम्ही? एकदम बरं मस्त बाबा. आपण प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. आपल्यासोबत असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. बाबा थोडस मागे होता का? काका इथे या. तुम्ही इथे नाही दोघांच्या मध्ये या. तुम्ही असंच थांबत आहे. आज आरोग्य शिबिर या ठिकाणी पार पडतंय. काय सांगाल? कोणकोणती तपासणी या ठिकाणी होती? आज या ठिकाणी रमेशवाडी परिसरामध्ये आमचे शहर प्रमुख आदरणीय वामनदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खरं तर 2 जून हा त्यांचा वाढदिवस आहे आणि आपण बघितलं की संपूर्ण हा आठवडा प्रत्येक प्रभागामध्ये या शहराच्या असे विविध असे समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज या रमेशवाडी परिसरामध्ये इथे एक शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याच्यामध्ये मोफत नेत्र तपासणी असेल आणि नेत्र तपासणी करून झाल्यानंतर एखाद्या रुग्णाला चष्म्याची गरज असेल तर त्याला इथे चष्मा सुद्धा फ्रीमध्ये दिला जातोय. त्याचप्रमाणे रक्ताच्या विविध अशा चाचण्या या ठिकाणी तपासण्या होत आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचे रिपोर्ट घेऊन त्यांना त्याप्रमाणे त्याचा सल्ला सुद्धा नामांकित डॉक्टरांकडे या ठिकाणी देण्यात येणार आहे. असे विविध प्रकारचे कॅम्प इथे ठेवलेले आहेत, विविध प्रकारचे टेस्ट या ठिकाणी ठेवले आहेत आणि या प्रभागाचे आमचे तरुण युवा सायमन कामकर, महेंद्र शेळके, आमचे श्याम उतेकर या सर्व मंडळींनी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी वामनदादांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी असं भव्य दिव्य असं शिबिराचं आयोजन केलंय. मी बदलापूरच्या तमाम नागरिकांना आणि विशेषतः रमेशवाडी परिसरातील तमाम माझ्या बंधू भगिनींना मी विनंती करेन की या ठिकाणी आज तुम्ही या आणि या शिबिराचा अवश्य तो लाभ घ्या आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीने वामनदादांना उदंड आयुष्य लाभो असे या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि वामनदादांना या बदलापूरचं भावी आमदार म्हणून या ठिकाणी मी पाहण्यासाठी अति उत्सुक आहे. त्यामुळे सर्वांना मी या ठिकाणी सांगेन की या सेवेचा लाभ घ्या, वामनदादांना आशीर्वाद द्या. आपला आशीर्वाद हा महत्वाचा आहे आणि आपल्या आशीर्वादानेच वामनदादा 2029ला या बदलापूरचे भाग्य विधाते ठरणार आहे. अर्थात बाबा चष्म्यांचं मोफत वाटप तुम्हाला करण्यात आलेलं आहे. आरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय, काय सांगाल? हे बाबाच्या आमच्या दादाच्या मुळे आम्हाला सरकार भेटतंय. दादा आहेत म्हणून हे जग प्रसिद्ध आहे आणि बदलापूरची शान आहे.
बाबा आमचे बाबा वामनदादा मोठे इकडचे शान आहेत आणि यांच्यामुळे सगळं जग दिसतंय आणि ही चांगली माणसं आहेत. यांची भगवंत 100 वर्ष आयुष्यावर राहू द्या आणि चांगली व्यवस्थित तब्येत राहू द्या आणि त्यांच्या बाल बच्चाला सर्व सुखी राहू द्या. साईबाबाच्या नावाने चांगलं दिवस जाऊ द्या. पहिल्याची रमेशवाडी आणि वामनदादा मात्रे यावर्षी रमेशवाडी आली. आता लय सुधारलेली आहे. असं परिवर्तन बदलापूर पहिले काहीच नव्हतं, शून्य होतं, शून्य भोपला. इथं दारूच्या बाटल्या पडायच्या. सगळं गार्डन वामनदादांनी सुधारून हे टाकलेलं आहे आणि बुध मित्र मंडळ सगळं काय सर्व बाबासाहेबांच्या मुळे सर्व बाबांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा यांनी बसवलेला आहे आणि ही शान कधी विसरणार नाही आम्ही जगामध्ये. हे आमचे लाडके उमेदवार आहेत. आजच्या दिवसाला महत्वाचं सांगतो की वामनदादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ते हजारो साल ते जगले पाहिजेत आणि या जनतेची सेवा त्यांनी आजपर्यंत अगदी भरभरून केलेली आहे. असा एकही दिवस नाही की लोकांची सेवा केली नाही. असा प्रत्येक दिवस सकाळपासून मी जवळजवळ आज 50 वर्षापासून माझा त्यांचा संबंध आहे. माझं वय आता 78 आहे. मी सगळे माझी पूर्ण घरदार त्यांचं माझे चांगलं घरच्यासारखे संबंधित आहे. हे जाधव साहेब हे सर्व माझे चांगले जवळचे मित्र आहेत आणि वामनदादाला फक्त मला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहेत. या हार्दिक शुभेच्छेसाठी मी इथपर्यंत आलो. मी त्यांच्या घराजवळ राहतो वडोदीला. पण त्यांनी जे कार्य केलेलं आहे, शिक्षणाचं काम जे केलं महत्वाचं, ते फार चांगलं केलं आणि वयोवृद्ध माणसांना या ठिकाणी चष्म्याचं वाटप, आरोग्य शिबिर, विविध प्रकारच्या रक्तदान शिबिर, तपासणी वगैरे, ब्लड प्रेशर, शुगर, अनेक प्रकारचे जे कार्यक्रम आहेत अगदी उत्तम प्रकारे या ठिकाणी राबवलेले आहेत आणि सर्व व्यवस्था अगदी उत्तम आहे. या ठिकाणी कुठलीही अडचण नाही किंवा तक्रार नाही. या प्रकारे वामनदादांना परत परत उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा पुढे दादा पुढे अर्थात आज कोणकोणती तपासणी ते प्रामुख्याने वेळ कसा असणार? सकाळी 10 वाजेपासून आपला कार्यक्रम चालू झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या ब्लड टेस्ट, इव्हन HIV टेस्ट पासून ते कॅन्सर टेस्ट, हे सगळे टेस्ट इथं होत आहेत. आणि मला असं वाटत नाही की एवढे टेस्टचा कॅम्प आतापर्यंत आपण केला आहे आणि या दादांच्या योगदानामुळे आणि यांच्या मार्गदर्शनामुळे हा कॅम्प होण्यात आलेला आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे असं आहे की ह्या पुढे अगर कोणता डिसीज तुम्हाला येत आहे, कोणतं पेशंट आहे किंवा त्यांना काय आजार दिसत आहे, तर ह्याच्या पुढची आमची खात्री आहे की त्यांचं ऑपरेशन आणि त्यांचा पुढचा पूर्ण खर्च आणि त्यांची पूर्ण टेस्ट ही आम्ही स्वतः करणार आहोत. आणि हे सगळं काही होत आहे. जसं मी पहिली मला कॅम्प करायचा होता, मी सर्वात पहिले मार्गदर्शन याला दादांकडे आलो होतो आणि दादांनी मला एका शब्दामध्ये होकार दिला. अनेक जण पहिले विचारतात, बाबा तू कोण आहे, तू काय आहे, पण दादांनी जो पुढाकार दिला आणि दादांनी जो सपोर्ट केला त्याच्यामुळे हा कॅम्प झालेला आहे. अनेक ठिकाणी आपण बघतो की जेव्हा दादा पहिली वेळेस इकडे नगरसेवक जेव्हा झाले त्या टायमाला बदलापूरमध्ये ह्या एरियात तर काहीच नव्हतं. आता आम्ही लहानचे मोठे इथं झालेलो आहे, पण आता आपण हा एरिया जेव्हा बघतो तेव्हा आपण बघतो की हा एरिया ओळखला जाणं, बदलापूर ओळखले झाले हे वामनदादांमुळे झालेलं आहे. नाही तर पहिले काहीच नव्हतं. आपली नगरपालिका तिथे नगर परिषद जरी आपण बघितली काही नव्हतं, पण कोणी केलंय, दादांनी केलेलं आहे. आणि जसं साहेबांनी सांगितलं की आम्ही त्यांना आता आमदार म्हणून बघतोय आणि मला खरंच बोलतात ना पक्का विश्वास आहे की आमदार हे आमचे दादाच होणार आहे आणि आमचा पूर्ण सपोर्ट आहे आणि पूर्ण बदलापूरचा पाठिंबा त्यांच्याकडे आहे. म्हणून आमदार आम्ही त्यांना बघत आहे. अर्थात सामाजिक कार्य करून प्रत्येक वर्षी तुम्ही वाढदिवस साजरा करता आणि आता कार्यकर्ते त्या पद्धतीने तुमचा वाढदिवस साजरा करतात, काय सांगा? नक्की आज रमेशवाडी विभागामध्ये सायमन खामकर आणि त्यांच्या पूर्ण टीमने आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि मला वाटतं भरपूर आज डोळ्याचे चष्मे तपासणे असेल, मोफत चष्मे वाटप असेल, बऱ्याचशा टेस्ट करून आणि बरेचसे जे रुग्ण आढळतील त्या रुग्णांचं प्रत्येकाचा जो जो आजार असेल त्याचं ऑपरेशन सुद्धा आम्ही चांगल्या हॉस्पिटलमध्ये मोफत करून देणार. त्यासाठी सायमनने पुढाकार घेतलेला आहे. नक्कीच आरोग्य सेवा ही एक ईश्वर सेवा आहे आणि ते आमचे सायमन आणि आमचे पूर्ण उच्चकर असतील, जाधव साहेब असतील, शेलके असतील, सर्व शिवसैनिकांच्या हातून घडते.
तर याच्यासाठी मला वाटतं वाढदिवस लोक कुठेतरी बाहेर जाऊन करत असतात, पण नक्कीच आम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये राहून आमचा वाढदिवस साजरा करत असतो. आज तुम्ही बघत असाल इथं हजारो नागरिक या ठिकाणी आज या कॅम्पचा म्हणजे सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत हा कॅम्प चालणार आहे आणि त्याचा फायदा नक्कीच इथल्या विभागातील सर्व लोक घेतील. तसंच 2 दिवस पुढील 2 दिवस सुद्धा भरपूर समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही चैतन्य संकुल असेल, एक जो लवाली गाव आम्ही दत्तक घेतला तिथल्या सर्व विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षणाचं साहित्य वाटप असेल, तिथल्या आदिवासी महिलांना कपडे साडी वाटप असेल, असे विविध कार्यक्रम सर्व पदाधिकारी माझ्या वाढदिवसानिमित्त ठेवलेत. नक्कीच त्यांना सुद्धा असंच सामाजिक कार्य करण्याची आवड ईश्वराने देवो असं मी ईश्वराकडे प्रार्थना करेन आणि जे जे माझ्यावर प्रेम करणार आहेत त्यांना सुद्धा असंच प्रेम कायमस्वरूपी माझ्यावर ठेवा. साहेबां सारखे तरुण पुढे येऊन या विभागात काम करतात. नक्कीच त्याला सुद्धा माझ्या पुढील त्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली 2029ला आमदार म्हणून बघायचंय, काय सांगाल, प्रयत्न होणार आहे? नक्कीच पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी मला आदेश दिला, तर मी मागच्या वेळेस पण निवडणूक लढवण्याची माझी इच्छा होती आणि नक्कीच आता 2029 बघूया. सर्वांची इच्छा असेल तर नक्कीच माणसाचं वय वाढत जातं आणि मला वाटतं वय वाढत असताना आता थांबणं योग्य नाही. 29 ची तयारी आम्ही आतापासूनच चालू केलेली आहे. अर्थात आज आरोग्य शिबिर पार पडतोय, तुमच्या नेत्यांचा वाढदिवस आहे आणि समाज कार्यातून हा वाढदिवस साजरा होतो. खरं तर आमच्या अशा नेत्याचा वाढदिवस आहे, फक्त आमचा नेता नाही, संपूर्ण बदलापूरचा नेता आहे. कारण की आपण बघितलं असाल की वामनदादांचं जे काम आहे या शहरामध्ये ते खरोखर निर्विवाद आहे. कारण की आता आपण मागील 6 महिन्यापासून बघत असाल की शहराची जी आपली शहरामध्ये जी जडणघडण आणि विकासाची वाटचाल चालू होती ती कुठेतरी थांबल्यासारखी वाटते. कारण आपण आपला हा विभाग बघितला, आमचा रमेशवाडी, गणेशनगर आणि सानेवाडी हा पूर्ण विभाग बघाल तर आमचे 5 नगरसेवक आले. त्यांनी चुकून आम्ही खरं खंत आहे आम्हाला, कारण की आम्ही वामनदादांना सांगितलेलं की आमची ही चुकी होती की चुकून 1 सीट आम्ही वामनदादांना देऊ शकलो नाही आणि ती खंत पुढची 5 वर्ष आम्हाला राहणार आहे. 32 मतांनी फक्त आम्ही 1 सीट वामनदादांना देऊ शकलो नाही. बाकी 6 सीट मधल्या 5 सीट आम्ही इकडच्या काढलेल्या आहेत आणि त्या फक्त आणि फक्त वामनदादांच्या कामामुळे झालेल्या आहेत. कारण या रमेशवाडीचा पूर्ण कायापालट जो वामनदादांनी केलेला आहे आणि खरं आमचं स्वप्न होतं की या वर्षीच्या नगरपालिकेनंतर हा रोल मॉडेल आपला रमेशवाडीचा संपूर्ण शहरामध्ये आम्ही राबवणार होतो आणि खरोखर अजून वेळ गेलेली नाही. तुम्हाला दिसेल की वामनदादा जेव्हा काम करतात, येणारं वामनदादा बोलतात की पुढच्या 5 वर्षानंतरची तयारी करतोय, पण आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना विनंती करणार आहोत की कुठल्याही प्रकारे वामनदादांना 5 वर्षाच्या आधीच विधान परिषदेवरती नक्कीच आपल्याला दिसतील आमदार म्हणून आपल्या या बदलापूरमध्ये. अर्थात आपण बघत असाल तर शिवसेनेच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर पार पडते. बदलापूरकरांनो, तुम्हाला जर या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या आरोग्य शिबिराचा लाभ घेऊ शकणार आहात. सायमन कामकर आणि स्वप्नाली कामकर या दोघांच्याही माध्यमातून हे शिबिर खरं तर बदलापूर पश्चिमच्या परिसरामध्ये पार पडताना आपल्याला बघायला मिळते. साईबाबा मंदिर या परिसरामध्ये हे शिबिर पार पडतंय आणि सायमन कामकर यांच्या माध्यमातून एकंदरीत हे शिबिर आणि आलेल्या मान्यवरांचा सन्मान केला जातोय. आज संपूर्ण दिवस हे आरोग्य शिबिर पार पाडले जाणार आहेत. विविध ज्येष्ठ नागरिक असू द्यात, शहरातले नागरिक असू द्यात, सर्वसामान्य नागरिक, त्यांच्या माध्यमातून खरं तर हे आरोग्य शिबिर पार पडताना पाहायला मिळतंय. जर्नलिस्ट साही काळेसह न्यूज टेक मराठी बदलापूर.